सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था आहे ती मोठ्या प्रमाणात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। खरं तर निर्यात बंदीचा जो फटका आहे तो या शेतकऱ्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्यासोबत एक तरुण शेतकरी आहे, काय सांगाल, कसा भाव मिळणार आहे आज? खरं तर दुपारी 2 वाजता कांद्याचा जो लिलाव आहे तो होणार आहे आणि आशेनं तुम्ही बसलेला आहात, काय वाटतंय? आज 2 ते 3 दिवस झालं आपलं मार्केट यार्ड चालू आहे। 1 दिवसाआड चालू आहे, कधी 2 दिवसाआड चालू आहे। त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस 4000 ते 5000 भाव होता। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बघितलं त्याच्यानंतर 3000 पासून 2000 पत्र आला। आज तिसरा दिवस आहे, मग 2000च्या आतच येणार ना भाव। ह्या गोष्टीमुळं, ह्या निर्यात बंदीमुळं आज कांद्याला भाव भेटत नाही, ऊसाला भाव भेटत नाही। टायमावर कुठल्या शेतकऱ्याला जी शेतकरी पिकवतो त्या गोष्टीला भाव भेटत नाही। त्याच्यामुळं आज आमच्या लग्नाची सुद्धा चिंता वाढलेली आहे। कोण पोरगी सुद्धा आम्हाला देणं गेले, कारण का तुम्हाला सांगतो, आज माझ्याकडे 10 ते 12 एकर शेती आहे, त्याच्यामधून उत्पन्नच नाही तर तुम्हाला पोरगी द्यायची का? त्या गोष्टीमुळं पोरगी देत नाही असं तुम्ही म्हणताय। खरं तर या सगळ्या गोष्टीमुळं हे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपली निर्यात बंदी करणे। ज्या दिवशी निर्यात बंदी केली त्या दिवशीपासून जो भाव रिवर्स आलेला आहे तो आजपर्यंत भाव रिवर्सच आलेला आहे, भाव वाढलेला नाहीये। काय उत्पादन? आणि त्याच्यामध्ये आहे ना, जे 4000 पासून भाव आज 2300 ते 2500 पत्र आलेला आहे, त्याच्या आत आज सुद्धा येऊ शकतो। ह्या फक्त ह्या निर्यात गोष्टीमुळं, ह्या गोष्टीला आपलं राज्य शासन, आपलं केंद्र शासन ह्या गोष्टीला सगळ्यात मोठं जबाबदार आहे। उत्पादन खर्च किती आहे आणि आता किती पडतील अशी अपेक्षा आहे? कारण नवरदेव म्हणून तुम्ही तयार झालेला आहात, पण लग्नाची चिंता सुद्धा तुम्हाला लागलेली आहे। काय हातात पडतंय असं वाटतंय? तुम्हाला सांगतो, आज एकरी जर शेतकरी, कोणत्याही शेतकऱ्याने जर एकरभर कांदा पिकवला, त्या एकरभर कांद्यासाठी आणि तो कांदा लावण करण्यापासून तो कांदा बाजारपेठेमध्ये आणण्यापर्यंत एवढा खर्च होतो की जवळपास 45 ते 50 हजार रुपये खर्च होतो। त्याच्यामध्ये आहे ना, खात आला, लावण करण्याची आली, रोप टाकण्याचं आलं आणि तो कांदा कापून आपल्या पिशव्या भरून ह्या बाजारपेठेमध्ये आणण्याचा खर्च 45 ते 50 हजार रुपये झालेला आहे। आणि त्याच्यामध्ये उत्पन्न किती निघतं? आपले एकरी 70 ते 80 पिशव्या निघतात। त्या 70 ते 80 पिशव्या आपण बाजारपेठेमध्ये आज आणल्यावर आज जवळपास आज आम्हाला असं वाटतंय की 15 ते 20 हजार रुपये आमच्या चांगलं येतील असं वाटायलंय। हे कारण हे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निर्यात बंदी। हे निर्यात बंदी गोष्ट केल्यामुळं आज ह्या सर्व शेतकऱ्यांना अडचण आलेली आहे। सर्वात मोठी अडचण म्हणजे निर्यात बंदी केलेली। नक्कीच आपण जर बघितलं तर निर्यात बंदीचा जो फटका आहे तो इकडच्या शेतकऱ्यांना बसताना पाहायला मिळतोय आणि कांद्याचे जे दर आहेत ते दिवसेंदिवस कोसळतच असताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर दुपारी 2 वाजता कांद्याचा लिलाव जो आहे तो होणार आहे आणि आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस कांद्याच्या भावामध्ये 700 ते 1500 रुपयापर्यंत घसरण झालेली होती आणि आता त्याच्याहून सुद्धा जास्त घसरण होईल की काय अशी भीती इकडच्या शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे। काही तरुण शेतकऱ्यांना त्यांच्या लग्नाचा प्रश्न सुद्धा भेडसावत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।